हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी चमचमीत आणि तरीबार चिकन ग्रेव्ही. घरी पाहुणे येणार असतील किंवा सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे 500 ग्रॅम चिकन, 8 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 3 बॅडगी मिरची, चवीनुसार मीठ, तिखट, कोथिंबीर, लसूण, आलं, आंबे हळद, जायफळ 1 चुटकी खसखस, कसुरी मेथी, खोबरा, सुक्का खोबरा, 1 चुटकीभर काळी मिरी पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, धने पूड आणि जिरे पूड घेतलेला आहे. सुरुवातीला आपण चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम करायला. त्यात थोडं तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की आता एक उभा चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडा परतून झाला की त्यात कोथिंबीर, लसूण, आलं आणि आंबे हळदचं पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आहे. आता आपण यात स्वच्छ धुवून घेतलेला चिकन यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप इजी रेसिपी आहे, खूप झटकीपट पटकन बनते. 1 शिट्टी होईपर्यंत मसाले आपण रेडी करून घ्यायचं. वाटण आणि चिकन ग्रेव्ही तयार. 1 चुटकी थोडं चवीनुसार मीठ घालायचं. आता थोडं मीठ घालते आणि नंतर भाजीला थोडं घालायचं. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे बघा असं परतून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी करून घ्यायचं आहे. चिकन जास्त गाळ करायचं नाही हे लक्षात ठेवा. फक्त 1 शिट्टी करायचं आहे. तर चिकन 1 शिट्टी होईपर्यंत शिजेपर्यंत आपण आपलं खास वाटण तयार करून घेऊया. गॅसवर कढई तापलेलं होतं. आता त्यात आपण सुके मसाला भाजून घ्यायचा आहे. खोबरा, दालचिनी, लवंग, 1 वेलची असेल तर टाका. ते पण भाजी खूप छान बनते. दालचिनी, जायफळ आणि वेलचीचा छान खमंग वास येतो चिकनला. सगळ्यात शेवटी खसखस टाकायचं आहे. गॅस बंद करून. गॅस बंद केल्यावरच खसखस टाका, कारण जास्त भाजली तर भाजी कडवट होऊ शकते. हा मसाला थंड झाल्यावरच मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे. आता दुसरीकडे कढईत आपण सगळे ओले जे मसाले आहेत आपले ते आपण भाजून घेणार आहोत. मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कांदे मिक्सर करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर पेस्ट करून घ्यायचं आहे. कुकरची शिट्टी झाली आहे. गॅस बंद करायचं. आता फोडणी देऊया आपण. कढईत तेल गरम करायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यात आपण तयार केलेली कांदा टोमॅटो पेस्ट टाकून छान तेल सोडेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यात आपण अर्धा स्पून साखर टाकायचं आहे. भाजी गोड होणार नाही, पण हॉटेलमध्ये असं ग्रेव्ही लाल भडक रंग आणि चव टिकून ठेवते तसे ही ट्रिक आहे.
चव टिकून, रंग टिकून, लाल भडक रंग टिकून ठेवण्यासाठी ही ट्रिक वापरली जाते. आता 1 मिनिट झाकण ठेवून वाफ काढायचा आहे आपल्याला. मसाला छान तेल सुटलं आहे. आता यात आपण तयार केलेला ड्राय मसाला सुद्धा यात टाकायचा आहे. गरम मसाला, चिकन मसाला, धनेपूड, जिरेपूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण शिजवलेलं चिकन पाण्यासहित घालून मिक्स करून घ्यायचं. वरून चवीनुसार तिखट आणि मीठ, हवं असल्यास थोडं कोमट पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. कसुरी मेथी वरून चोळून टाकलं तरी चालेल, मी मिक्सरमध्येच टाकलेलं होतं. आता गरमागरम हॉटेल स्टाईल चिकन ग्रेव्ही एकच उकळ काढायचं पाणी टाकून आपण. एक उकळी आली की आपली गरमागरम हॉटेल स्टाईल चिकन ग्रेव्ही तयार आहे. रस्स्याचा रंग बघा किती सुंदर आला. ही ग्रेव्ही तुम्ही भाकरी, पोळी किंवा जिरा राईस सोबत एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपी सोबत. धन्यवाद.